29 ऑगस्टला मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटलांनी हिंगोलीतील मराठा बांधवांशी संवाद साधला। मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी एकत्र यावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे। मनोज जरांगे यांच्यासोबत बातचीत केली आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। मनोज जरांगे पाटील हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आणि हिंगोलीमध्ये आज मराठा समाज बांधवांची बैठक घेण्यात आलेली। नेमकं बैठकीमध्ये काय बोलण्यात काय सांगण्यात आलेलं आहे, काय आव्हान असणार आहे? नियोजन चालू आहे सगळीकडे राज्यभर। लय पोटे येणार आहेत भाऊ ह्या बारींना ना। आता काय बोलावंच, आता फडणवीसला मला काहीच कळत नाही। आता लय त्यांनी शान असेल ना खरंच, लोक म्हणतात मुरब्बी मुख्यमंत्री चतुर आहे, त्यांनी मराठ्याच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणीच करावं। लयच घुसणार आहेत मुंबईत अति। आपण अगोदर सुद्धा मुंबईमध्ये गेला होता, मात्र आता पुन्हा तुमच्यावर जाण्याची वेळ आली का? शेवटी संघर्ष करणाऱ्याला संघर्ष करावाच लागतो, लढणाऱ्याला लढावंच लागत असतं। समाज सोडून सरकारशी मित्रत्व करायचं आणि मग ते नाचकापाना होतं, समाजाशी गद्दारी केली, धोका दिला असं होतं। त्यामुळे आपण त्यांच्या भानगडीत पडत नाही, लढून मिळवतो आणि मिळवणार। कारण मी क्षत्रिय आहे, क्षत्रिय मराठी अशी मैदान गाजवायला भेट नाही। मैदान गाजवणारे अवलाद आहे आमचे, मैदान गाजवून मिळवणार, ते ठरून विजय मिळवणं त्यात आनंद नसतो समाजाला नाही, मला नाही, कोणालाच नाही। तू हारल्यासारखं कर, मी हारल्यासारखं करतो, हे तसले धंदे नसते क्षत्रिय मराठी। वारावर वार क्षत्रिय मराठी कशी असते तर मैदानात उतरले ना, एक तर मरून घरी जाणार, नाही तर विजयाचा टिळा लावणार, त्याला म्हणते क्षत्रिय मराठी। या भ्याकाडवणे घरात बसून हट तसले मराठी नाही। तर बघा तुम्ही आता मुंबईला कसे मराठी सनाट निघत, कडवट मराठी, पण आरक्षण ओबीसीतून घेणार आणि 29 ऑगस्टला मुंबईला येणारच। आलो। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। अनंत कुलकर्णींवर कारवाई करा।